हॅलो, पहा आता या ठिकाणी मी टेन्स काय वाक्य दिलेले आहेत, वेगवेगळ्या एक्झाम मध्ये आलेले आहेत किंवा काय कॉमन एक्झाम्पल्स आहेत. आता आपण या ठिकाणी इंग्लिश ग्रामर मधला टेन्सचा एक पार्ट पाहतोय महत्वाचा. त्यातला पहिला प्रश्न आहे, पहा आयडेंटिफाय द टेन्सेस. पहिले सेंटेन्स आहे, वी हॅड कलेक्टेड इन्फॉर्मेशन ऑन द इंटरनेट. आता ह्या वाक्यात आपल्याला काळ ओळखायचा आहे. आता काळ ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्याचं हे सूत्र पाहायचं. हॅड आहे आणि कलेक्टेड आलेलं आहे. मग हॅड हे कोणत्या काळामध्ये असू शकतं? नुसतं फक्त हॅड असेल, एकदा हॅड असेल तर तो सिंपल पास्ट असतो, जसं ही हॅड ब्रेकफास्ट. पण हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर मात्र तो काय कोणता असतो? पास्ट परफेक्ट टेन्स. त्याचं सूत्र काय आहे? एस प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट किंवा काय असेल ते. मग या ठिकाणी हॅड आणि कलेक्टेड आलेला आहे, मग त्यामुळे हा काळ कोणता आहे? पहा, पास्ट परफेक्ट टेन्स. त्यामुळे हा दिलेला वाक्यातला काळ आहे पास्ट परफेक्ट टेन्स. सेंटेन्स काय आहे? ही हॅड कलेक्टेड इन्फॉर्मेशन ऑन द इंटरनेट. सेकंड आहे, पहा, ही प्लेज क्रिकेट. तुम्हाला माहित आहे की जर दिलेल्या वाक्यामध्ये जर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय आला असेल, दिलेल्या वाक्यामध्ये जर क्रियापदामध्ये जर यस किंवा ईएस प्रत्यय आला असेल तर तो नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. जसं आय गो, वी गो, यू गो, यू गो, ही शी इट गोज अँड दे गो. तसं आय प्ले, वी प्ले, यू प्ले, यू प्ले, ही शी इट प्लेज अँड दे प्ले. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल. आता हे करता हा थर्ड पर्सन आहे, तृतीय पुरुष एक वचन आहे, म्हणून क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. आणि जर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय असेल तर तो काळ कोणता असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. त्यामुळे हा दिलेल्या वाक्यातला काळ आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. हे पहा, 10वीच्या पुस्तकातलं एक एक्झाम्पल आहे, द लंगूर मदर लुक्ड ॲट मी. द लंगूर मदर लुक्ड ॲट मी. आता ह्या वाक्यात आपल्याला काळ ओळखायचा आहे, आयडेंटिफाय द टेन्स. आता या ठिकाणी लुक्ड आले हा शब्द ईड आलेला आहे, म्हणजे कुठला आहे? सिंपल पास्ट आहे. ह्या वाक्यातला काळ कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. या वाक्यातला जो काळ आहे तो आहे सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स. आता हा कोण सांगू शकते? पहा, दे वेअर हॅव्हिंग डिनर. करेक्ट. या ठिकाणी वेअर शब्द आला, टू बी सुप आले, वाज वेअर किंवा एम इज आर किंवा शाल बी विल बी, आणि नंतर क्रियापदाला एनजी प्रत्यय आलेला आहे. मग क्रियापदाला एनजी प्रत्यय असला का तो कंटिन्युअस टेन्स असतो. पण कंटिन्युअस कोणता? प्रेझेंट का पास्ट का फ्युचर? तर प्रेझेंट कधी असतो? एम इज आर असेल तर. पास्ट कधी असतो? वाज वेअर अगोदर असतं तर. आणि शाल बी किंवा विल बी आणि हॅव्हिंग असतं तर मग फ्युचर आला असता. पण इथं वाज वेअर पाकी वेअर आले म्हणजे हा पास्ट कंटिन्युअस आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि हे एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलंय की हे बऱ्याच एक्झाम्पल आतापर्यंत आलेलं आहे. अनेक परीक्षामध्ये हे एक्झाम्पल गेलेलं आहे. कारण इथं डबल हॅड असल्यामुळे बरेच विद्यार्थी फसतात, त्यांना वाटते की चुकून झालं असेल, प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल. पण पहिले हॅड कसं आहे? तर सूत्रातलं हॅड आहे. पास्ट परफेक्ट टेन्स सूत्र काय? एस प्लस हॅड प्लस V3 म्हणजे सूत्रातलं. आणि दुसरं हॅवचा भूतकाळ हॅड केलाय, हॅडचं तिसरं केलंय. हॅव म्हणजे ह्या ठिकाणी घेणे, असणे किंवा हे करणे. आता इथं ब्रेकफास्ट घेतला म्हणजे त्याने ब्रेकफास्ट केला. मग हा काळ कोणता आहे? पहा, हा सुद्धा काळ पास्ट परफेक्ट टेन्स आहे. पास्ट परफेक्ट टेन्स हा दिलेला करला हा काळ पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आता इथं बघा, शी हॅज हॅड टी. आता इथं हॅड बघाच नाही, हॅड हे होतं तिसरं रूप केलंय, हॅड म्हणजे घेणे. पण हे तर हॅज आलेलं आहे, म्हणजे हॅज प्लस V3 हे काय आलेलं आहे? तर क्रियापदाचं ते तिसरं रूप आलेलं आहे. म्हणजे हा काळ कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. का आला प्रेझेंट परफेक्ट टेन्स? कारण जसं आय हॅव हॅड टी किंवा आय हॅव टेकन टी, तसं शी हॅज टेकन टी, शी हॅज एन्जॉयड टी, शी हॅज ड्रंक टी असा वाक्याचा अर्थ झाला. हे पण बऱ्याच एक्झामला येऊन गेलेलं वाक्य आहे. प्लेटो रोट मेनी बुक्स. सॉक्रेटिसचा शिष्य होता प्लेटो. प्लेटो रोट मेनी बुक्स. या ठिकाणी रोट शब्द आला आहे, राईटचा भूतकाळ रोट केलेला आहे. राईट, रोट, रिटर्न. क्रियापद 3 रूप तुम्हाला माहित असतील बघा, राईट, रोट, रिटर्न झाला. राईट, रोट, रिटर्न. मग हा राईटचा भूतकाळ रोट आहे, म्हणून हा सिंपल पास्ट टेन्स आहे. हा सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि ही हिट द बॉल. आता अशा वाक्यामध्ये ह्या हिटचं 3 पण रूप सारखे असतात. हिट, हिट, कट, कट,
पुट पुट, लेट लेट, सेट सेट. मग अशा वेळेस काळ कसा ओळखायचा? आता पुढे आपल्याला काय रेफरन्स दिला नाही, कॉन्टेक्स्ट काय दिलं नाही, पण ही जर शब्द असेल थर्ड पर्सन आहे, जर हा साधा काळ असता तर ह्याला यस प्रत्यय लागला असता. तेव्हा हा प्रेझेंट टेन्स नाही, कारण प्रेझेंट टेन्स असता ही हिट आलं असतं, हिट आलं नसतं. म्हणून हा काळ कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे, पास्ट आहे, असं ओळखायचं. मग हा काळ आहे सिंपल पास्ट टेन्स. हा काळ आहे सिंपल पास्ट टेन्स. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं सगळ्यांना हा भाग समजला असेल. थँक्यू.